सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। खासदार विनायक राऊत यांच्या विरोधातील संताप भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त करायला सुरुवात केली आहे। विकास निधी देण्यात राऊत यांनी पक्षपाती केल्याचा आरोप यापूर्वीच भाजपा कार्यकर्त्यांनी केलाय। युतीचे स्वागत करतो पण राऊत यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे सांगून अतुल काळसेकर यांनी राजकीय बॉम्बच टाकला। पाहूयात काय म्हणाले अतुल काळसेकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे जिल्ह्यात आले होते। त्यांनी कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत। 100% युतीचं आम्ही स्वागतच केलेलं आहे, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं। पण गेले 5 वर्षांमध्ये विनायक राऊत साहेब निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय त्यांच्याकडनं दिला गेला नाहीये आणि ही सत्य परिस्थिती। मी जिल्हाध्यक्ष 2 वर्ष असताना ते खासदार होते आणि या 2 वर्षांमध्ये अनेक पत्र राऊत साहेबांना खासदार निधीसाठी दिलेली आहे। टेलिफोन ॲडवायझरी कमिटीसाठी नावाचं असेल, एकतर्फी शिवसेनेचे खासदार आणि भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदींचा त्यांच्या विजयामध्ये कोणताही वाटा नाही अशा पद्धतीचं संपूर्ण त्यांचं वागणं होतं आणि कार्यकर्त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अत्यंत पोटतिडकीने म्हणजे ह्या मतदारसंघात प्रमोद जठारांनी किंवा तिकडे बाळ मानेंनी मी स्वतः आम्ही खूप त्यांच्यासाठी काम केलं की ते निवडून येण्यासाठी प्रयत्न केले। प्रचार प्रमुखच मी होतो, तिकडे बाळ माने प्रचार प्रमुख होते। त्यामुळे या सगळ्या पासून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ते शल्य आहेच कारण ह्या खासदारांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही। चांगलं बोललं आणि चांगलं वागणं याच्यावर कार्यकर्ता खुश होऊ शकत नाही। कार्यकर्ता आपापल्या गावातल्या विकास कामांसाठी निधीची गरज असते आणि तो निधी येताना ऑलवेज विनायक राऊतांनी पक्षपाती भूमिका घेतलेली आहे। त्यांनी नेहमीच आपलं झुकतं आपण शिवसेनेला दिले कारण त्यांच्या लक्षात नाही आलं की निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तेवढ्याच पोटतिडकीने त्यांच्यासाठी नव्हे नरेंद्र मोदींना त्यांचं मत झालं नाही म्हणून त्यांच्यासाठी काम करत असतो। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता अत्यंत अडी आहे। माननीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी या सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो आणि या सगळ्या विषयामध्ये काय करायचं असं ठरवतोय। माझ्या हिशोबाने उमेदवार अजून नक्की झालेला आहे शिवसेनेचा कोण। आमचा राग जो आहे विनायक राऊतांवर आहे कारण उघडपणे त्यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या भूमिका साहेबांना केंद्रात नुसतं खासदार म्हणून राहण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून राहायला खूप आवडेल। त्यामुळे काही होऊ शकतं आणि नाणारच्या इथे नाणार प्रकल्प होण्यामागे सगळ्यात जर मोठं कोणाचं जर योगदान असेल तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांचं मोठं योगदान आहे आणि त्याच्या मागचं कारणच होतं की आज आम्ही राजकीय नेते म्हणून आमच्याकडे जी लोक आमच्याकडे येतात ते अनेक लोक जी असतात ती आम्हाला आमच्या पोरात काहीतरी चिटकवा अशी सांगणारे असतात। हे कोकणातली सगळ्यात मोठी समस्या कोकणातलं जो शिक्षित तरुण आहे हा नोकरी व्यवसायानिमित्त कोकणातनं सोडून जातो। इतर मतदारसंघाची लोकसंख्या वाढते, मतदारांची संख्या आमच्याकडे मतदारांची संख्या कमी होते। हे कोकणाची दुर्दैवाची गोष्ट आहे। पण आपला बालेकिल्ला त्या बालेकिल्ल्यात लोक बाहेरची लोक येऊ नये किंवा लोकांना नोकऱ्यानिमित्त इथे येऊ नये यासाठी शिवसेना या प्रकल्पाला विरोध करते। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे त्यामुळे हा प्रकल्प झाला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय, मुख्यमंत्र्यांकडे सांगणं केलेलं आहे की नाणार प्रकल्प हा रद्द केला तर का रद्द करणार तुम्ही? खरोखर त्या ठिकाणी विरोध आहे का? एक काही जणांचा विरोध म्हणजे ह्या प्रकल्पाला विरोध नाहीये। त्यामुळे एकदा लोकांकडे जा, लोकांना विचारा हा प्रकल्प खरोखर रद्द करायचा आणि ज्या प्रकल्पामुळे कोकणामध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होणार आहे असा प्रकल्प रद्द करू नये अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि ही भूमिका आमची कायम राहणार। शिवसेना घाबरते। शिवसेनेला असं वाटतं की
आपलं मतांचं गणित चुकेल की काय कोकणामधलं नाणार प्रकल्प झाल्यामुळे जो कोकण पॉकेट आहे ते पॉकेट आपल्या हातातनं जाईल का भविष्यामध्ये या भीतीपोटी शिवसेनेचा नाणारला विरोध आहे. पण प्रकल्प म्हणून विचार केला, क्वालिटी म्हणून विचार केला तर कोकणासाठी हा सगळ्यात ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये लाखो लोकांना रोजगार निर्माण होणार. प्रमोद जठार माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्षापेक्षा माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यामुळे मी प्रमोद जठारांना ओळखतो. पक्षाचा आदेश मानणारा, पक्षाबरोबर काम करा, पक्षासाठी आपलं सर्वस्व देणारा असा नेता कार्यकर्ता प्रमोद जठार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये निर्णय घेताना आम्ही सगळे मिळून 100% निर्णय घेऊ, पण आता यावर भाष्य करणं योग्य ठरणार. धन्यवाद.